आता हे 25 पैशांचं नाणं आहे. आपल्याला 1 रुपया पूर्ण करण्यासाठी 25 पैशांची किती नाणी घ्यावी लागतील? 1 रुपया म्हणजे 100 पैसे. आता 100 पैसे होण्यासाठी आपल्याला 25 रुपयाची किती नाणी घ्यावी लागतील? 25 पैशांची बघा हा. हे 25 पैशांचं एक नाणं, हे दुसरं नाणं 25 आणि 25 50 पैसे झाले. त्यानंतर हे तिसरं नाणं 75 पैसे झाले आणि हे चौथं नाणं म्हणजे झाले 100 पैसे. जेव्हा आपण 25 पैशांची 4 नाणी घेणार तेव्हा 100 पैसे पूर्ण होणार. याचाच अर्थ काय? 4 गुणिले 25 पैसे. म्हणजे आपण जेव्हा 25 पैशांची ही 4 नाणी घेऊ 1 2 3 4 तेव्हा 100 पैसे म्हणजेच 1 रुपया पूर्ण होणार आहे. अजून कोणत्या प्रकारे आपल्याला 1 रुपये सुट्टा करता येईल? माझ्याकडे हे 50 पैशाचं एक नाणं आहे आणि हे 50 पैशांचं दुसरं नाणं. 50 आणि 50 100. म्हणजे जेव्हा मी 50 पैशांची 2 नाणी घेणार तेव्हा 100 पैसे पूर्ण होणार. म्हणजे 2 गुणिले हे किती आहेत? 50 पैसे. म्हणून लिहिणार 50 पैसे. 2 गुणिले 50 पैसे म्हणजेच 100 पैसे म्हणजेच 1 रुपया. आलं लक्षात? म्हणजे 1 रुपयाची मोड करताना आपण 10 पैशांची 10 नाणी घेऊ शकतो, 25 पैशांची 4 नाणी घेऊ शकतो किंवा 50 पैशांची 2 नाणी. अजूनही आपण करू शकतो. बघा हा आता नीट. हे माझ्याकडे 50 पैशांचं एक नाणं आहे. याच्या पुढे जर मी अजून 25 पैशांची ही 2 नाणी ठेवली तर किती होणार? बघा हे 50 पैसे, हे 25 आणि 25 हे 50 पैसे. म्हणजेच 50 25 25 50 यांचे सुद्धा एकूण 100 पैसेच होणार आहेत. आणि 100 पैसे म्हणजे 1 रुपया. आलं लक्षात? 1 रुपयाची मोड आपण 4 प्रकारे करू शकतो. अजूनही इतर आपण 10 पैसे 25 पैसे अशी मोड करू शकतो. विविध प्रकारे आपण हे मोड चलनात वापरू शकतो.